मिरजेत काँग्रेस कमिटीतर्फे परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त. समाजकंटकांवर कारवाई करण्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची उपाध्यक्ष मोहन वनखंडेसर यांची मागणी. नुकतेच परभणी येथे झालेल्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तीव्र निषेध राज्यभर व्यक्त केला जात असून आज काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष मोहन वनखंडेसर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीचे मित्रपक्षांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरिक, शहराध्यक्ष संजय बापू मेंढे, शिवाजी दुर्वे, दिगंबर जाधव, उमेश जाधव, वसीम रोहिले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तानाजी सातपुते, सागर वनखंडे, नादरेकर, सुलेमान मुजेवर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष मोहन वनखंडेसर यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं परवा परभणीमध्ये झालेल्या भारतीय राज्यघटनेचा, संविधानाचा जो अपमान करण्यात आला किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकत्रित जमलेलो आहोत. खरं तर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना, संविधान आणि या संविधानाच्या वरती चालणारा हा पूर्ण भारत देश, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची विटंबना होते, कोणीतरी त्याचा छेडछाड करतंय, हे खरंच निषेधार्ह आहे. मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि अशा माथेफिरूवरती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे तहसीलदारांच्या करतोय. त्याचबरोबर नुकत्याच आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्यावरती तिथं अत्याचार होतोय, त्यांच्यावरती अमानुष असे हल्ले होत आहेत, काही साधू संतांना अटक केली जाते. त्याही घटनेचा आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी त्यांचाही निषेध व्यक्त करतोय. अशा घटना वारंवार घडू नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्यावी अशी आज आम्ही निवेदन तहसीलदारांना, सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आम्ही देत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.